हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज होती आहूंची सुट्टी, तर मी आज करून घेतली त्यांच्याकडून खूप सारी कामं. तर चला बघूया काय काय कामं आज त्यांनी केली. तर सकाळी निवेदला सुट्टी नव्हती, पण आहूंना सुट्टी होती. सकाळी उठून मी निवेदला डोसे बनवून दिले. इडलीचं पीठ खूप छान आलं होतं, भरपूर असं आलं होतं. तर मी त्याच्यासाठी टिफिनसाठी 2 डोसे बनवून दिले आणि नंतर हे अहो उठले आणि त्यांनी देवपूजा केली. ते आमचं इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे ते साऊथ इंडियन आहेत, तर त्यामुळे सकाळची रोज देवपूजा तेच करतात आणि त्यानंतर ते देवपूजा करून आले माझ्याकडे किचनमध्ये. तर मी डोसे बनवत होते. मी डोसे बनवत असताना ते नेहमीच काही ना काही नुक्स काढत असतात. डोसे असे नाही बनवायचे, तसे बनवायचे, असे काही ना काही इन्स्ट्रक्शन देत असतात. तर मी म्हटले, आज तुम्हीच बनवा ना डोसे. तर त्यांनी डोसे बनवायला घेतले आणि मी चटणी वगैरे बनवून घेतली. बाकी सगळ्या जेंट्सप्रमाणे त्यांनाही काहीच येत नाही, साधा चहासुद्धा करता येत नाही. प्रेग्नन्सीमध्ये ते कुकर लावायला शिकले होते, पण आता पुन्हा त्यांना काहीच येत नाही आहे. पुन्हा ते कुकर वगैरे लावणे किंवा डाळीला तडका देणे सगळं विसरून गेलेत. तर सगळी कामे मीच करते, जसे सगळे लेडीज करतात त्याप्रमाणे. पण त्यांनी देवपूजा केली, त्यानंतर डोसे मी बनवायला सांगितले. त्यांनी डोसे बनवले छान असे. त्यांना डोसे खूप छान जमतात, खूप सॉफ्ट आणि सॉफ्ट एकदम होतात. मी सुद्धा असेच डोसे बनवते, तरीसुद्धा त्यांना काही ना काही नुक्स काढायचेच असतात. त्यामुळे मी त्यांनाच सांगते डोसे बनवायला ना, आणि बाकी इडली वगैरे नेहमी मीच करते. त्यानंतर सुट्टी असल्यामुळे मी म्हटलं, चला जाऊया आज निवेदला आणायला स्कूलमधून. निवेद नेहमी व्हॅनमध्येच येतो, बसमधूनच येतो. तर आम्ही त्याला इथूनच जवळून पिकअप करतो. पण आज त्यांची सुट्टी असल्यामुळे म्हटलं निवेदला पण बरं वाटेल, तर आपण जाऊया त्याला आणायला स्कूलमध्ये. तर तो आम्हाला स्कूलमध्ये बघून खूपच खुश झाला आणि आम्हाला स्कूलचं गार्डन दाखवायला वगैरे घेऊन गेला आणि तिथे थोडा वेळ तो खेळत बसला. त्यानंतर घरी आलो. छान असा डोसा चटणीचा नाश्ता केला. त्यानंतर तर डोसे खूपच छान झाले होते, एकदम सॉफ्ट झाले होते आणि चटणी पण खूपच टेस्टी झाली होती. घरात चिंच नसल्यामुळे आज मी लिंबू टाकूनच चटणी बनवली होती. त्यानंतर मी कोथिंबीर वडी, भेंडीची भाजी, चपाती, डाळ भात असं जेवण बनवलं होतं. ते जेवण आम्ही केलं आणि तर ही जी मी कोथिंबीर वडी बनवली आहे त्याची रेसिपी अशी आहे की ती एकदम क्रिस्पी बनते, बाहेरूनच नाही तर आतूनसुद्धा खूप क्रिस्पी बनते. तर याची रेसिपी मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यानंतर संध्याकाळी आणि ते सायकल चालवायला म्हणजेच खेळायला घेऊन गेले निवेदला आणि मी आले वेडनेसडे मार्केट. येथे भाजी आणि फळं खूप छान आणि स्वस्त मिळतात, त्यामुळे मी इकडे येत असते आणि कधी काही वाटलं घ्यावंसं तर घेते. पण जास्त काही कपडे वगैरे चांगले नसतात, पण भाजी वगैरे घेण्यासाठी मी नेहमी येते. त्यांनासुद्धा माझ्यासोबत यायचं असतं, पण निवेदला दुपारी झोपावं लागतं, कारण सकाळी त्याचं स्कूल मॉर्निंगचं असतं. त्यामुळे मग मी एकटीच आले. त्यानंतर ते मला पिकअप करायला आले. तर इथे मी खूप साऱ्या भाज्या आणि फळं घेतली. आपण लेडीज कुठेही काही स्वस्त मिळत असेल तिथून आपण घेत असतो, शॉपिंग करत असतो आणि आपलं घरचं बजेट चालवत असतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.